मित्र हो, जेवण झाल्याच्या नंतर फक्त 5 मिनिट बसा आणि तुमचे लाखो रुपये वाचवा हे टायटल ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल, परंतु मला 100% खात्री आहे की मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला देखील त्याचा विश्वास पटेल, तुम्हाला देखील त्याची अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही। विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा त्याच्या मागचे शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आज आपण बोलणार आहोत वज्रासनाच्या बद्दल। आणि जेवण झाल्याच्या नंतर जर तुम्ही 5 मिनिट वज्रासनामध्ये बसत असाल तर त्याचे नेमके काय काय फायदे तुम्हाला होणार आहेत हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला वज्रासनात बसण्याचं महत्व लक्षात येईल। परंतु बऱ्याच लोकांना त्यांच्या गुडघेदुखीमुळे किंवा त्यांच्या कमरेच्या खालच्या कुठल्याही भागाच्या दुखण्यामुळे वज्रासनामध्ये बसता येत नाही किंवा डॉक्टरांनी त्यांना बसू नका म्हणून सांगितलंय। अशा वेळेला वज्रासनात व्यवस्थित बसता यावं यासाठीचे 5 सोपे व्यायाम प्रकार तुम्हाला मी सांगणार आहे। जे व्यायाम प्रकार जर तुम्ही फक्त 15 दिवस सातत्यानं केले तर 16व्या दिवशी तुम्हाला चांगलं वज्रासनामध्ये बसता आल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळे फायदे तुम्हाला करून घेता येणार आहेत, तेही अगदी फुकटमध्ये, कुठल्याही क्लासला किंवा जिमला न जाता। यासोबतच एवढं करून सुद्धा जर तुम्हाला वज्रासनात अजिबात बसूच वाटत नसेल किंवा बसताच येत नसेल तर यासाठी देखील एक चांगला पर्याय मी तुम्हाला सुचवणार आहे, जो पर्याय केल्यानंतर तुम्हाला वज्रासनासारखेच फायदे मिळणार आहेत। मित्र हो, वज्रासनात बसणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। अशा पद्धतीने आपण वज्रासनामध्ये बसत असतो, अशा पालथ्या मांड्या घालतो आणि इथं आपण एक खड्डा करतो आणि ह्या खड्ड्यामध्ये आपलं जे सीट आहे ते ठेवतो। आपले सीट जे आहे ते आपल्या दोन्ही टाचेच्या वरती स्थिरावतं आणि मग आपण अशा पद्धतीनं सरळ बसतो आणि समोर नजर ठेवतो, मान पाठ कंबर सरळ ठेवतो। आता हे जेवण झाल्यानंतरच का करायचं मित्र हो, वज्रासन हे एकमेव असं आसन आहे जे आपल्याला जेवण झाल्यानंतर लागलीच करता येतं आणि मुळात ते जेवण झाल्यानंतरच करायचंय। काल आपण एक व्हिडिओ केला होता, जेवणानंतरचे 5 व्यायाम करा, आणि ते व्यायाम करायला सुरुवात करण्याच्या आधी 10 मिनिट तरी वज्रासनात बसा असं आपण सांगितलं होतं। पण बऱ्याच जणांनी तिथं प्रश्न उपस्थित केला की आम्हाला वज्रासनात बसताच येत नाही, तर काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ की वज्रासनाचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे वज्रासनामध्ये बसता तेव्हा काय काय फायदे होतात मित्र हो, सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ते म्हणजे तुमची पचनशक्ती 1 नंबर होते। तुम्ही कुठल्याही प्रकारची औषधं जर घेत असाल पचनशक्ती सुधारण्यासाठी, अपचन, गॅस, ढेकरा, मळमळ, उलटी किंवा भूक न लागणं, खाल्लेलं न पचणं, बद्धकोष्ठता, संडास व्यवस्थित साफ होत नाही किंवा पोट सतत जड असतं किंवा तिथं हलकं अजिबात वाटत नाही किंवा सतत तुम्हाला ऍसिडिटी होते, ढेकरा येतात किंवा तुमच्या पोटामध्ये खूप वात झालाय, पोट असं जर दाबलं तर तुम्हाला एकदम कडक कडक वाटतं, अजिबात सॉफ्ट वाटत नाही, अजिबात हलकं वाटत नाही, तर अशा सगळ्या समस्या खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रीय पद्धतीनं दुरुस्त करण्याची ताकद ही या वज्रासनामध्ये आहे। दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे तुमच्या स्पाइन साठी, म्हणजे तुमच्या मणक्याच्या हाडांसाठी। मणका जर चांगला असेल तर तुमचं शरीर चांगलं राहतं, कारण त्याचं असं आहे की मणक्यामधून मेंदूमधून येणाऱ्या ज्या नसा आहेत त्याचं जाळं येतं आणि जेव्हा ह्या मणका ह्या वज्रासनामुळे मजबूत होतो तेव्हा ते जाळं त्या सगळ्या नसा एकदम सुरक्षित राहतात आणि त्यांचं काम व्यवस्थित पार पाडतात। कधीही तुमची नस दबणार नाही, कधीही डिस्क प्रोलॅप्स होणार नाही किंवा गादी सरकणार नाही किंवा तिथं झीज होणार नाही, मणके एकमेकावरती अजिबात येणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने रोज ह्याची प्रॅक्टिस केली तर। लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलं लाखो रुपये वाचवा, मणक्याची गादी सरकली तर तुमचे लाख काय 4-5 लाख सुद्धा जाऊ शकतात, परंतु अशा प्रकारच्या ह्या प्रॅक्टिसनं तुम्हाला हा त्रास सगळा कमी करता येणार आहे आणि तुमच्या कष्टाचे पैसे वाचवता येणार आहेत। हा झाला दुसरा फायदा। तिसरा महत्वाचा फायदा आहे तुमच्या
पाठीच्या आणि कमरेच्या स्नायूमध्ये एक चांगली मजबूती येते. तुमची पाठदुखी, कंबरदुखी ही कायमस्वरूपी दूर होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. पुढचा फायदा आहे, तुमच्या कमरेच्या खालचे ज्या पायाचे स्नायू आहेत, मांड्या असतील, पोटऱ्या असतील, पिंढऱ्या असतील, घोटे असतील, गुडघे असतील, गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू असतील, हे तंदुरुस्त राहणार आहेत. त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक मजबूती येणार आहे, त्यांची लवचिकता वाढणार आहे, त्यांच्यामध्ये कधीही आजार निर्माण होणार नाही, कधीही ते कडक होणार नाही, स्टिफ होणार नाही, सकाळी उठल्यानंतर आकडणार नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात शरीरामध्ये जास्त वात कुठं तयार होतो तर पायाच्या मध्ये, कमरेच्या खाली. कारण आपण पाय सतत हलवत असतो, चालत फिरत असतो, उठत बसत असतो आणि याच्यातूनच तिथं पायामध्ये वात निर्माण होतो आणि हाच वात पुढे वर शरीरापर्यंत येतो आणि हा वात पूर्णपणे काढून टाकण्याची नैसर्गिक ताकद या वज्रासनामध्ये आहे. वात एकदा निघून गेला की ह्याच्यातली फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता वाढेल. दुसरं महत्वाचं म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी या वज्रासनामुळे फायदा होतो. दिवसभर आपण उभाच राहून असतो, चालत फिरत असतो, त्यामुळे सगळा रक्तप्रवाह आपल्या शरीराच्या खालच्या भागाला येऊन साचतो, बसतो, राहतो आणि तिथून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं वर पाठवणं हे मुश्किल होतं, दरवेळी शक्य नसतं. आणि अशा वेळेला जर तुम्ही वज्रासनामध्ये जेवण झाल्यानंतर दरवेळी 5 ते 10 मिनिटांसाठी बसलात तर संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. तुम्हा सगळ्यांना माहित आहे, आपल्या पिंडरीच्या तिथं दुसरं हृदय आपल्या शरीरातलं आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं त्या पिंडरीच्या सोलियस मसल नावाच्या दुसऱ्या हृदयावरती दाब देऊन बसता, तेव्हा त्याची पंपिंग चांगली होते आणि संपूर्ण रक्तप्रवाह शरीराच्या वरच्या भागाकडे, हृदयाकडे आणला जातो. अशुद्ध रक्त चांगल्या प्रकारे आणलं जातं, ते शुद्ध करून संपूर्ण शरीरामध्ये पोचवलं जातं. संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरणाचा समतोल राखण्यासाठी या वज्रासनामुळे मदत होते. एवढंच नाही तर तुमचा दिमाग शांत राहण्यासाठी, तुमची चिडचिड कमी करण्यासाठी, राग शांत करण्यासाठी, तुमच्या मनातली काळजी, चिंता, भीती, अँझायटी कमी करण्यासाठी देखील हे वज्रासन खूप चांगलं काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या शरीराला नैसर्गिक तंदुरुस्ती, मजबूती देऊन तुमची प्रतिकार शक्ती वाढवतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे वज्रासन तुमचं खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचवण्यासाठी मदत करतं. आणि जेव्हा खाल्लेल्या अन्नातले सगळे पोषक तत्व, प्रोटीन, विटॅमिन, फॅट, मिनरल्स, कार्बोहायड्रेट आणि सगळी जे काही घटक आहेत, ट्रेस एलिमेंट आहेत, ते शरीरामध्ये, रक्तामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जातात आणि ते त्याचा वापर शरीरातील सगळ्या अवयवांना करता येतो आणि त्यामुळे आपण एकूणच तंदुरुस्त राहतो. कुठलेही आजार आपल्याला होत नाहीत आणि आपण आपला दवाखान्याचा पैसा वाचतो. यासोबतच तुम्हाला सायटिकाचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा अजून काय असेल तर हा देखील अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीने बसायला सुरुवात केली तर तो देखील भविष्यामध्ये वाढणार नाही आणि तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून खूप चांगली मुक्ती मिळण्यासाठी मदत होणार आहे. तेही अगदी फुकटमध्ये, घर बसल्या, फक्त दररोजच्या 5 मिनिटाच्या वज्रासनात बसण्यानं. तर हे झाले वज्रासनात बसण्याचे फायदे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे वज्रासन आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे आणि मला खात्री आहे की हे सगळं ऐकून आजपासून तुम्ही वज्रासनामध्ये बसायला सुरुवात करणार. आता पाहूया, ज्या लोकांना वज्रासनामध्ये अजिबात बसता येत नाही त्यांच्यासाठीच्या 5 सोप्या व्यायामाच्या ट्रिक आहेत. हे 5 सोपे व्यायाम जर तुम्ही 15 दिवस केले तर 16व्या दिवशी तुम्हाला वज्रासनामध्ये बसता येणारच आणि याची मला खात्री आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, पहिल्या प्रकारामध्ये वज्रासनाची तयारी करत असताना अशा पद्धतीनं तुम्हाला पाय लांबून बसायचं आहे. पाय लांबून बसल्याच्या नंतर काय करायचं आहे, एक पाय असा उचलायचा आहे. उचलल्याच्या नंतर हात जे आहेत आपले दोन्ही ह्या मांडीला इथं खाली सपोर्ट म्हणून द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याला किती वेळा करायचं, हे 10 वेळा खालीवर करायचे. 1 2 3 4, खूप छान, 5 6 7 8 9 10, खूप छान. आता दुसरा पाय घ्यायचा अशा पद्धतीनं. 1, शक्य तितकं लांबवर खालीवर करायचं. 2 3 4 5, सावकाश, 6 7 8 9 10, खूप छान. आता काय करायचे, दुसरा प्रकार, दुसरी स्टेप काय करायचे, आपले जे पाय आहेत ते पायाचे पंजे जे आहे, घोट्याच्या खालचा जो भाग आहे त्याला आपल्याला काय करायचे, पुढे मागे करायचे. 1
2 3 4 5 जास्तीत जास्त आत जास्तीत जास्त बाहेर 6 7 8 9 10. खूप छान. जर तुम्हाला 20 वेळा करता येत असेल, 20 वेळा करू शकत असाल तर 20 वेळा देखील करा. अजून लवकर तुम्हाला वज्रासनात बसण्यासाठी मदत होईल. त्यानंतर तिसरा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं आपल्याला हा गुडघा दुमडायचा आहे आणि ह्याला आपल्या हाताने काय करायचे, अशा पद्धतीनं मिठी मारायची. हे बघा, तुम्ही सरळ बसा किंवा भिंतीला टेकून बसा आणि ह्याला आपल्याला काय करायचंय, झोका द्यायचा आहे. असं झू झू झोपाळा नेहू चला आभाळा, झोका गेला उंच उंच आम्ही पण गेलो उंच उंच. खूप छान आहे. आपल्या पायाला आपण झोका द्यायचा. दिवसभर आपल्यासाठी वणवण करणाऱ्या पायाला आपण काय करायचं, झोक्यामध्ये झुलवायचंय. अशा पद्धतीने किती वेळा करायचंय, हे सोपं आहे आणि खूप मजा आणणार आहे. हे तुमच्या मांडीच्या, कमरेच्या किंवा सीटच्या तिथल्या ज्या स्नायूमध्ये आखड आलेली आहे ती निघून जाण्यासाठी, तिथला रक्त पुरवठा सुधारण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. खूप सोप्या सोप्या स्टेप्स आहेत, मात्र ह्याचे फायदे मात्र महान आहेत. तुम्ही करून बघा, तुम्हाला लगेच वज्रासनामध्ये बसायला खूप चांगली मदत होईल. हे अशा पद्धतीनं हे पाय झाला. त्याच्यानंतर दुसरा पाय अशाच पद्धतीनं याला काय करायचे, मिठी मारायची आहे आणि परत ह्याचा झोका झू झू झोपाळा नेहू चला आभाळा, झोका गेला उंच उंच आम्ही पण गेलो उंच उंच. अशा पद्धतीने किती वेळा करायचं, 10 वेळा 20 वेळा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं हे जे पाय आहेत, एक पाय दुमडून दुसऱ्या मांडीवरती घ्यायचा आहे आणि ह्या पंजाला आपल्याला काय करायचंय, पुढं मागं करायचंय. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि असाच धरून पुन्हा गोल गोल फिरायचा आहे. सरळ 10 वेळा, उलटा 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलटा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्याच्यामुळे तुमची पायदुखी देखील कमी होणार आहे, गुडघेदुखी, टाचदुखी देखील कमी होणार आहे. लक्षात ठेवा. मांड्या दुखत असतील, पोटऱ्या दुखत असतील, गोळे येत असतील, ते देखील कमी होणार आहेत. त्यानंतर विरुद्ध पाय सेम तशाच पद्धतीनं. बघा, विरुद्ध पायाचं सुद्धा दाखवतो मी. हे अशा पद्धतीने. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उलट सुलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आणि ह्या चौथ्या प्रकारामध्ये अजून एक आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं आपण बसलेलो आहोत तर आता हा गुडघा आणून अशा पद्धतीनं आपल्या हनवटीला लावायचा आहे. किती वेळा, 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर दुसरा बघा, खूप छान आहे, सोपं सोपं आहे. 1 2 जमिनीवर ठेवा, खालीवर उचला. 3 4 5 6 7 8 9
आणि द हा बघा, वज्रासनात बसण्यानं आपले लाखो रुपये वाचणार आहेत. आणि वज्रासनात बसण्यासाठीची ही तयारी आहे. आणि त्याच्यामधला शेवटचा व्यायाम प्रकार बघायचा आहे 5वा. काय करायचंय, पाय लांबवायचे, हात अशा पद्धतीने जमिनीवर ठेवायचे आणि आपले जे घोटे आहेत दोन्ही अशा पद्धतीनं उलटे सुलटे 10 वेळा गोल गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रोज सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना हे करायचे, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि तरच तुम्हाला वज्रासनात बसता येईल. आता उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे 5 सोपे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करायची. वज्रासनात बसण्याची पूर्वतयारी, जर खूप दिवसापासून तुम्ही वज्रासनात बसणार नसाल, तुमच्या पायामध्ये खूप आखड आली असेल, वेदना होत असतील किंवा लगेचच मुंग्या येत असतील तुम्हाला वज्रासनात बसल्यानंतर, तर हे केल्यानंतर तुम्हाला अजिबात तसं होणार नाही. आता पाहूया वज्रासनात बसणं सोपं कसं करायचं. तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेल तुम्हाला की जेव्हा तुम्ही वज्रासनात बसता तेव्हा तुमच्या घोट्याखाली अशा पद्धतीचा एक टॉवेल घ्या आणि तुमच्या पायाखाली, तुमच्या मांडीखाली अशा पद्धतीची एक काय करा, उशी घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे टॉवेल ठेवायचा आहे आणि तो कुठे घ्यायचा आहे, इथं घ्यायचा आहे. हे हा जो भाग आहे, हा भाग याच्या खाली त्याला सपोर्ट म्हणून द्यायचंय. म्हणजे तुम्हाला त्याला अजिबात त्रास होणार नाही. आणि ही जी उशी आहे, ती उशी तुम्ही अशा पद्धतीनं काय करायची आहे, तुमच्या पिंडरीच्या आणि मांडीच्या मध्ये घ्यायची आहे. आरामशीर, काही सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. एका उशीनं तुमचं काम भागत नसेल तर 2 उशा घ्या. फक्त तुम्हाला तिथं काय अपेक्षित आहे, हा भाग आणि हा भाग याच्यावरती प्रेशर यावं आणि तिथला सगळा रक्तपुरवठा संपूर्ण शरीराच्या वर यावा आणि तिथला ताण निघून जावा, तिथली लवचिकता वाढावी. म्हणून आपल्याला हे साध्य करण्यासाठी ही स्टेप अत्यंत महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा. हा झाला वज्रासन करण्याचा सोपा मार्ग. ज्यांना व्यवस्थित अशा पद्धतीने उशी न घेता बसता येत नाही त्यांनी उशी घेऊन हे वज्रासन करायचंय आणि हे सगळे फायदे घ्यायचेत आणि आपले लाखो रुपये वाचवायचेत आपल्या कष्टाचे. आता हा झाला. आता दुसरी एक पद्धत, ज्यांना हे सुद्धा जमत नाही त्यांनी काय करायचंय, ज्यांना हे अजिबात जमत नाही, म्हणजे तुमच्या डॉक्टरांनी सांगितले कशाही प्रकारची गुडघ्याची हालचाल तुम्ही करू नका, मग अशा वेळेला काय करायचं, तर वज्रासनाचे सगळे फायदे घ्यायचेत. मग काय करायचंय, अशा पद्धतीने सुखासनामध्ये बसायचंय. सुखासनामध्ये बसून आपल्याला काय करायचंय, हा जो भाग आहे पिंडरीचा, ह्याला अशा पद्धतीनं काय करायचंय, जेवण झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटासाठी दाबायचे. तुम्हाला हे बोट बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचे, बाहेरच्या बाजूला, आणि अंगठे मधल्या बाजूला घेऊन आपल्याला पिंडरीला काय करायचंय, दाबायचंय. बघा हे अशा पद्धतीनं किती वेळा, 10 वेळा, 20 वेळा, 30 वेळा दाबा. इकडं पुढे दाबायचं नाही तुम्हाला, इथंच दाबायचं. कारण हा पंप आहे, हा पंप दबला पाहिजे. आणि हा जर दबावला आपण हाताने तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला वज्रासनासारखेच बघायला मिळणार आहेत. हे अशा पद्धतीनं 5 वेळा, 10 वेळा, 20 वेळा तुम्ही दाबा. हे दाबल्याच्या नंतर काय करायचंय, हा जो भाग आहे कुठला, हा वरचा मांडीचा, हा हो समोरचा, त्याला आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं वर खाली रेटाने खूप जोर देऊन घासायचंय, चोळायचंय. बघा का, कारण जेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा ह्याच्यावरती खूप चांगला स्ट्रेच येतो, ताण येतो. आणि तो स्ट्रेच आपण अशा पद्धतीने देखील खूप जोरामध्ये चोळून आणू शकतो आणि वज्रासनाचे फायदे आपण करून घेऊ शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. भले थोडेफार कमी होतील, परंतु नसल्यापेक्षा तुम्हाला हे करण्याचे फायदे चांगले मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे. दुसऱ्या पायाचं देखील सेम तसंच तुम्हाला करायचंय. एका पायाचंच फक्त करायचं नाही, दोन्ही पायाचं तुम्हाला करायचं. अंगठेमध्ये घ्यायचे, हे अशा पद्धतीने तुम्हाला दाबायचं. एकदा खाली या, पुन्हा वर जावा, रामकृष्ण हरी म्हणत हे करा. काय नाही, बसल्या करायचे. तुम्हाला कुठं काय जायचं नाही, काही नाही. बघा तुम्ही खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तुमचा वात कमी होईल, पोटातला गॅस कमी होईल, अपचन कमी होईल आणि सगळं रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे सुधारायला मदत होईल. पायामध्ये रक्त साचून राहणार नाही, पायावर सूज येणार नाही, व्हेरिकोज होणार नाही, सायटिकामध्ये तर चांगली मदत होईल.
पायाला इथं पिंडीला गोळे कधी तुमच्या येणार नाहीत हे अशा पद्धतीने. आणि परत मग पुन्हा तुम्हाला ही मांडीच्या वरची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने काय करायची आहे, चोळायची आहे. हे बघा, ही समोरची बाजू हे अशा पद्धतीने वर खाली वर खाली गरम लागेल तुम्हाला चोळत असताना. त्याचं कारण का गरम लागतंय, कारण रक्ताभिसरण तिथले लगेच वाढते, सुधारते. रब केल्यामुळं रक्तवाहिन्यांवरती चांगला दाब येतो आणि तो रक्तप्रवाह खुला मोकळा होण्यासाठी मदत होते. नसा देखील मोकळ्या होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला काय होते, मदत होते. तर हा एक सोपा पर्याय तुम्हाला वज्रासनाच्या साठी आहे. ज्यांना अजिबातच वज्रासनामध्ये बसता येत नाही, उशी घेऊन सुद्धा बसता येत नाही, त्यांच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी नाही. आणि अजून एक महत्वाचं वज्रासनासारखंच काम करणार तो म्हणजे वायुमुद्रा. ज्यांना अजिबात खालीच बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसायचे आणि खुर्चीवर साध्या बसून अशा पद्धतीने हात करायचे. हात केल्याच्या नंतर आपली ती तर्जनी आहे, पहिलं जे बोट आहे ते आपल्या अंगठ्याच्या बुडाला आणून ठेवायचे आणि त्याच्यावरती अंगठा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. ही 3 बोटं अशीच ठेवायचे. अशा मुद्रेमध्ये जर तुम्ही बसलात तर ह्याला आपण वायुमुद्रा म्हणतो. ह्याच्यामुळे देखील तुम्हाला पचनाच्या संबंधित असणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या कमी होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं नैसर्गिकरित्या मदत होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी ध्यान लावून बसा नक्कीच खुर्चीवरती, तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. किंवा वज्रासन तुम्हाला करता जरी येत असेल तर 100% 1-2 मिनिटासाठी का होणार तुम्ही ही वायुमुद्रा आवर्जून करा. याचे देखील तुम्हाला अतिरिक्त फायदे करून घेता येतील आणि तुमचे लाखो रुपये वाचवता येतील. तर आजपासून मी सांगितल्याप्रमाणे वज्रासन करण्यासाठी कोण कोण तयारी करणार आहे आणि कोण बसायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओची एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वज्रासनामध्ये कसं बसायचं हे कळेल, ते बसतील, त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.